हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चव्हाण मॅथ्स इंडिया यूट्यूब चॅनल। आज आपण शिकणार आहोत FYBSC कॅल्क्युलस मधला एक महत्वाचा टॉपिक्स, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू अँड द रियल लाईन। चला सुरू करूया। लेक्चर 9, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू अँड द रियल लाईन। बघा याच्यामध्ये ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय राहतं बघूया आपण। ऍब्सोल्यूट व्हॅल्यू बघा, याची डेफिनेशन आहे तुमच्याकडे ऍब्सोल्यूट व्हॅल्यूची। द ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ रियल नंबर ए इज डिनोटेड बाय मॉड ऑफ ए। बघा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू जी आहे ती मॉडने डिनोट करतो। डिफाइन ऑन मॉड ऑफ ए इक्वल टू, एकदा ए व्हॅल्यू राहते, एकदा 0 राहते आणि एकदा मायनस ए। बघा ए कधी राहतं तुमच्याकडे की ए ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल, ए इक्वल टू 0 कधी राहतं तुमच्याकडे 0 असेल तर, आणि मायनस कधी असतं तुमच्याकडे ए इज लेस दॅन। बघा याचं मेन ए इक्वल टू याला आपण कसं देणार, मॉड ऑफ ए ची तुमच्याकडे किती व्हॅल्यू असते, 3 व्हॅल्यू, एकदा ए असते, एकदा 0 असते आणि एकदा मायनस ए असते। इफ हा जो ए तुमच्याकडे पॉझिटिव्ह असेल तर त्याची व्हॅल्यू ए असते। इफ ए इक्वल टू 0 जर असेल तर ए ची मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू 0 असते, आणि इफ ए लेस दॅन 0 असेल तर तुमच्याकडे काय असते, मायनस ए। जर आपण डायग्रामॅटिकली पाहिलं, बघा डायग्रामॅटिकली तुमच्याकडे ही रियल लाईन आहे, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी। हा तुमच्याकडे सेंटर 0 आहे, बघा सेंटर। आता इथं बघा, इथं काय तुमच्याकडे ए इक्वल टू 0 इथं असतो, बघा इथं 0, सपोज इथं 0 आहे, आणि इथं तुमच्याकडे काय, हा ए ग्रेटर दॅन 0, म्हणजे ए ची व्हॅल्यू कशी तुमच्याकडे पॉझिटिव्ह आहे, 0 पेक्षा मोठी, आणि इकडे आहे तुमच्याकडे काय, ए लेस दॅन 0, म्हणजेच कोणती व्हॅल्यू तुमच्याकडे, निगेटिव्ह व्हॅल्यू। बघा कोणताही नंबर असेल तुमच्याकडे, आपण एखादा मानला रिअल नंबर, ए बिलॉंग्स टू रिअल नंबर म्हणला, तर तुमच्याकडे चॉईसेस काय आहे की एक तर ए हा निगेटिव्ह असू शकतो, एक तर ए हा 0 असू शकतो, तर एक ए हा काय असतो, पॉझिटिव्ह नंबर्स असतो। तर ही झाली तुमच्याकडे डेफिनेशन मॉड्युलसची। बघा मॉड्युलस म्हणजे ऍक्च्युअली काय आहे त्याचं मिनिंग बघूया, की ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय तुमच्याकडे, की ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे डिस्टन्स ऑफ नंबर फ्रॉम 0 ऑन द रियल लाईन। बघा तुमच्याकडे कोणताही पॉईंट घेतला, मी सपोज इथं घेतला 5, तर या 0 पासून या 5 चं डिस्टन्स, या 5 चं डिस्टन्स किती आहे, तर त्याला म्हणतो आपण काय, मॉड्युलस, म्हणजे ऍब्सोल्यूट म्हणतो। किंवा एखादा सपोज -3 असेल, इथं -3 हा पॉईंट आहे, तर या 0 पासून तुमच्याकडे या -3 पर्यंत डिस्टन्स काय, आणि डिस्टन्स कधीही पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतो, डिस्टन्स ऑलवेज काय असतो, पॉझिटिव्ह। आपण असं म्हणतो का कधी की एका गावापासून दुसऱ्या गावाचा डिस्टन्स निगेटिव्ह मध्ये आहे, नाही। ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय तुमच्याकडे, डिस्टन्स, आणि डिस्टन्स ऑलवेज कसा असतो, पॉझिटिव्ह। डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतो, म्हणून ऍब्सोल्यूट व्हॅल्यू जे आहे, आता जे बी मॉड्युलस मध्ये व्हॅल्यू असणार आहे ते कधीही नॉन निगेटिव्ह, म्हणजेच काय तुमच्याकडे ऑलवेज काय असेल, पॉझिटिव्ह असेल। त्याच्या पुढे मॉड्युलस मध्ये जर कोणती व्हॅल्यू आले तर त्याला आपण निगेटिव्ह करणार नाही, त्यालाच काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह। म्हणजे बघा मॉड ऑफ 3 जरी असेल तुमच्याकडे तर याची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडे, 3। मॉड ऑफ 7 जर असेल तर याची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडे, +7। ही झाली तुमच्याकडे ऍब्सोल्यूट व्हॅल्यूची डेफिनेशन। पण त्याला कसं लिहितो आपण, बघा तुमच्याकडे किती, सपोज मॉड ऑफ 7 असेल, याला आपण 3 याच्यामध्ये लिहू शकतो, एकदा 7 असू शकते व्हॅल्यू, एकदा 0 असू शकते, एकदा -7 असू शकते। ही कधी असेल 7 तुमच्याकडे, कधी की जेव्हा तुमच्याकडे 7 ग्रेटर दॅन काय असेल, 0, इथं 7 इक्वल टू 0, आणि इथं काय 7 लेस दॅन 0, म्हणजे एक फॉर एक्झाम्पल दिला मी तुम्हाला की या पद्धतीने ह्याची व्हॅल्यू असते। पण ज्यावेळेस आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतो मॉड्युलस मध्ये, ती ऑलवेज कशी असते, पॉझिटिव्ह असते। आपण ग्राफिकली बघूया। ग्राफिकली बघा, सपोज माझ्याकडे हे तुमच्याकडे एक्स ऍक्सिस म्हणजे पूर्ण एक्स च्या व्हॅल्यू, सपोज ए च्या व्हॅल्यू आहेत। सपोज मॉड ऑफ ए इक्वल टू तुमच्याकडे काय, एकदा काय असते पॉझिटिव्ह व्हॅल्यू प्लस, आणि एकदा काय असते, निगेटिव्ह व्हॅल्यू। इथं तुमच्याकडे बघा हा असतो तुमच्याकडे ए ग्रेटर दॅन 0, म्हणजेच काय इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते। इथं बघा हा सेंटरला हा 0 असतो, ए इक्वल टू 0, आणि इथं असतो तुमच्याकडे काय, -a, म्हणजेच काय तुमच्याकडे इथं निगेटिव्ह व्हॅल्यू। ओके, याला आपण लिहितो कसं, ए लेस दॅन 0, 0 पेक्षा छोटी व्हॅल्यू। बघा इथं आपण ग्राफिकली समजूया। सपोज मॉड्युलस घेतला आपण मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू, तर 1 ची व्हॅल्यू पण किती असते तुमच्याकडे, +1 असते, आणि -1 ची जरी व्हॅल्यू घेतली मी तरी पण किती असते तुमच्याकडे, +1 असते। म्हणजे -1 घ्या, बघा मॉड मध्ये +1 घ्या, त्याची पण व्हॅल्यू 1 असते, आणि मॉड मध्ये तुम्ही काय घ्या, मॉड मध्ये -1 घ्या, त्याची पण व्हॅल्यू किती असते, +1। सिमिलरली 2 घ्या तुम्ही, बघा 2 ची व्हॅल्यू किती आहे, इथं 2 आहे, बघा इथं 2 आहे, आणि इथं पण -2 ची पण व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, इथं 2 आहे, ठीक आहे। तर 2 आहे इथं,
बघा दोन्ही पण जर मी याला मॉड्युलस मध्ये लिहिले बघा, मॉड ऑफ 2 ची व्हॅल्यू पण किती आहे तुमच्याकडे 2 आणि मॉड ऑफ -2 ची पण व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 2. म्हणजे +2 असो किंवा -2 असो त्याची व्हॅल्यू किती असते पॉझिटिव्ह. याचा जो ग्राफ असेल तुमच्याकडे या टाइपचा ग्राफ असतो बघा. +3 ची पण व्हॅल्यू किती असेल तुमच्याकडे +3 आणि -3 ची पण व्हॅल्यू किती असेल तुमच्याकडे -3. आता आपण दुसऱ्या ग्राफ थ्रू बघूया. बघा इथं +1 ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे. असं जर गेलो मी त्याची पण किती व्हॅल्यू आहे +1 आणि -1 चं जरी गेलो मी तरी पण किती असते दिस. म्हणजे याला आपण लिहू शकतो काय मॉड ऑफ 1 इक्वल टू किती तिथं मॉड ऑफ 1 एकदा +1 असते एकदा म्हणजे सॉरी मॉड ऑफ 1 ची व्हॅल्यू जी आहे ती काय तुमच्याकडे +1च आहे आणि मॉड ऑफ -1 ची पण व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे +1 आहे. सिमिलरली इथं 2 घ्या. मॉड ऑफ 2 ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडे 2 येईल आणि मॉड ऑफ -2 ची पण व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडे बघा. -2 ची व्हॅल्यू मॉड ऑफ -2 ची पण व्हॅल्यू किती आली +2. परत सेम मी 3 घेतला. 3 ची व्हॅल्यू मॉड ऑफ 3 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 3 आणि मॉड ऑफ -3 ची व्हॅल्यू पण किती आली तुमच्याकडे +3. हे आपण डायग्राम. आता हे समजलं असेल तुम्हाला की ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय राहतं. याच्यानंतर बघा ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या काही प्रॉपर्टीज आहेत जे आपण प्रूव्ह करणार आहोत. याच्यामध्ये काही प्रूव्ह करण्याचे आहेत काही प्रॉपर्टी आपण डेफिनेशन थ्रू बघूया. आता बघा प्रॉपर्टीज ऑफ ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या. जर सपोज मॉड ऑफ ए ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असतो म्हणजे एखादी व्हॅल्यू जर मी मॉड मध्ये घेतली तर मॉड ऑफ 3 घेतला तुम्ही मॉड ऑफ 3 घेतला तर ह्याची व्हॅल्यू किती असते +3 म्हणजे किती आलं तुमच्याकडे ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. +3 ची जरी व्हॅल्यू घेतली तरी पण काय तर तुमच्याकडे +3 म्हणजे मॉडची व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह नसते. हा याचा मिनिंग झाला. म्हणजेच काय मॉड मध्ये जी व्हॅल्यू असते ती ऑलवेज काय असते ऑलवेज पॉझिटिव्ह. आता दुसरी प्रॉपर्टी बघा जर मॉड ऑफ ए इक्वल टू 0 असेल तर तुम्हाला ते ए इक्वल टू 0 असावं लागेल. म्हणजे एखाद्या संख्या मॉडची जर व्हॅल्यू 0 असेल तर तो संख्या काय व्हावं लागेल तुम्हाला 0. ही दुसरी प्रॉपर्टी त्याला म्हणतो आपण आयडेंटिटी प्रॉपर्टी. मल्टिप्लिकेशन मध्ये बघा दोन संख्याचा गुणाकार असेल मॉड मध्ये तर आपण मॉड मध्ये सेपरेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा तुमच्याकडे मॉड ऑफ 3 × 5 असेल तर आपण असं लिहू शकतो की मॉड ऑफ 3 सेपरेट इंटू मॉड ऑफ 5 सेपरेट. याला म्हणतो आपण मल्टिप्लिकेटिव्ह. दुसरा आहे ट्रायंगल इनइक्वॅलिटी. याच्यावर आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत की याचा प्रूफ कसा आहे. ट्रायंगल इनइक्वॅलिटी मध्ये काय की सपोज तुमच्याकडे दोन नंबर आहे त्यांची जर ऍडिशन केली तर जर मी सेपरेट ऍडिशन केलं सेपरेट केलं तर या सेपरेटची ऍडिशन जास्त येते. म्हणजे कसं सपोज मी मॉड ऑफ 3 घेतला आणि 5 घेतला मॉड ऑफ 3 + 5 आणि मॉड ऑफ 3 इकडं मॉड ऑफ 5 बघा सेपरेट मॉड घेतला इथं मी आणि इथं एकत्र घेतला तर याची व्हॅल्यू जी आहे ती जास्त येते. कशी येते बघा याचे एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला. एक्झाम्पल मी घेतलं की तुमच्याकडे 3 एक संख्या घेतली आणि एक घेतली -5 ओके -5. आता सपोज बघा इथं याचं जर आन्सर काढलं मी याचा आन्सर काढतो मी बघा किती येतो तुमच्याकडे मॉड ऑफ -2 येतो कारण 3 आणि +-5 किती तुमच्याकडे -2 आणि -2 म्हणजे किती तुमच्याकडे आन्सर किती आला 2 कारण मॉड ऑफ ची व्हॅल्यू कधी काय असते पॉझिटिव्ह असतं. मग -2 ची व्हॅल्यू किती असेल तुमच्याकडे पॉझिटिव्ह. दुसरं बघा सेपरेट करतो मी मॉड ऑफ 3 आणि इकडे प्लस काय करतो मी मॉड ऑफ 5 बघा सेपरेट घेतलं सेपरेट बघू मग काय तुमच्याकडे मॉड केल्यानंतर मॉड ऑफ 3 ची व्हॅल्यू किती 3 आणि प्लस मायनस मॉड ऑफ 5 ची व्हॅल्यू किती 5 इक्वल टू 8. बघा जेव्हा मी एकत्र केलं तुमच्याकडे काय ना मॉड ऑफ 3 प्लस मॉड ऑफ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ 3 प्लस मॉड ऑफ -5. कोणती व्हॅल्यू जास्त आली ही व्हॅल्यू जास्त आलेली आहे म्हणून मी केले ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. याची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 2 आलेली आहे आणि किती 8. मग मोठी कोणती आहे ज्यावेळेस मी मॉड्युलस सेपरेट करेल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती असते जास्त. आता पुढचं बघा तुमच्याकडे सिमेट्री काय असतं की मॉड ऑफ ए इक्वल टू तुम्ही मॉड मध्ये मायनस जरी व्हॅल्यू असेल तर त्याची आन्सर किती येतो तुमच्याकडे पॉझिटिव्ह येतो. आता डिव्हिजन मध्ये बघा डिव्हिजन मध्ये काय की मॉड ऑफ ए अपॉन बी असेल तर याच्या मॉड मध्ये काही फरक पडत नाही. मॉड ऑफ ए न्यूमरेटरचं घेऊ शकतो आपण सेपरेट मॉड ऑफ बी मॉड सेपरेट घेऊ शकतो. सिमिलरली पॉवर मध्ये बघा पॉवर मध्ये जर गेलो मॉडची प्रॉपर्टी मॉड ऑफ ए रेस टू एन असेल तर आपण याला लिहू शकतो मॉड ऑफ ए रेस टू एन हे लिहू शकतो. आपल्याकडे ही प्रॉपर्टी याची प्रूफ करायची गरज नाही काही. बघा इथं स्क्वेअर रिलेशन काय मॉड ऑफ ए स्क्वेअर असेल तर आपण याला लिहू शकतो ए स्क्वेअर का कारण मॉडची पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते आणि ए स्क्वेअरची पण व्हॅल्यू कशी असते पॉझिटिव्ह म्हणून हे दोन्ही कसे आहेत तुमच्याकडे इक्वल आहेत. दुसरं आहे रिव्हर्स इनइक्वालिटी. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा पण प्रूफ पाहणार आहेत काय रिव्हर्स ट्रायंगल इनइक्वालिटी. मॉड ऑफ ए मायनस बी असेल तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असतो मॉड मायनस मॉड ऑफ बी. हा प्रूफ पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि तुमच्याकडे आहे बाउंडेडनेस म्हणजे कोणतीही संख्याला आपण लिहू शकतो काय ए
मायनस मॉड ऑफ ए आणि मॉड ऑफ ए, याला असं लिहू शकतो आपण. याचं पण आपण प्रूफ पाहणार आहोत बघा इथं. आता आपण बघा पुढचा आहे आपल्याकडे प्रूफ पाहायचा आहे. आपण हे प्रॉपर्टीज पाहिलं आहे. चला तर आपण पाहूया आता प्रूफ कडे. बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल थेरम नंबर 12 आणि आपण याचं थेरम नंबर 12 चं प्रूफ पाहणार आहोत. आपण हे प्रॉपर्टीज पाहिले. आता आपण जे प्रॉपर्टीज पाहिले त्याचाच आपल्याला प्रूफ पाहायचा आहे. बघा प्रॉपर्टीज होती ही मल्टिप्लिकेशन मध्ये काय की पहिली प्रॉपर्टी काय आहे की मॉड ऑफ ए इंटू बी असेल तर आपण सेपरेट करू शकतो मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी, ही पहिली प्रॉपर्टी आहे. दुसरी काय की मॉड ऑफ ए स्क्वेअर असेल तर आपण त्याला लिहू शकतो ए स्क्वेअर, हे दुसरं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे या व्हिडिओमध्ये. तिसरं आहे तुमच्याकडे काय लेट ए बी सी, 3 नंबर आहे रिअल नंबरचे आणि सी तुमच्याकडे कसा आहे पॉझिटिव्ह आहे. देन मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी असेल तर आपण याला लिहू शकतो कसं मायनस सी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. इथं बघा इफ अँड ओनली इफ असल्यामुळे दोन पार्ट आहे. हा पहिला पार्ट आहे, हा दुसरा पार्ट. पहिला पार्ट आपण सपोज करणार दाखवणार दुसरा पार्ट, त्याच्यानंतर आपण दुसरा पार्ट सपोज करणार आणि दाखवणार कोणता पहिला पार्ट. हा झाला सी. आणि तुमच्याकडे डी जो आपण बाउंडेडनेस प्रॉपर्टी पाहिली काय कोणत्याही संख्येला आपण असं लिहू शकतो की मायनस मॉड ऑफ ए टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए. चला तर पाहूया आपण पहिला प्रूफ. तुमच्याकडे पहिला प्रूफ काय दाखवायचा आपल्याला बघा काय की मॉड ऑफ ए इंटू बी इक्वल टू मॉड ऑफ ए इंटू बी. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे फर्स्ट. चल बघा प्रूफ मध्ये तुमच्याकडे क्लेम काय आहे बघा इथं क्लेम आहे की काय मॉड ऑफ ए इंटू बी इक्वल टू दाखवायचं आपल्याला काय मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी. आपलं हे क्लेम आहे. आता आपण पाहिलं बघा तुमच्या रिअल लाईनवर इथं रिअल लाईनवर किती टाईपचे नंबर्स आहेत 3 टाईप्स आहेत. आता पहिला आपण मॉड्युलस डेफिनेशन. एक तर काय तुमच्याकडे ए इक्वल टू 0 असू शकतो किंवा एक तर काय ना ए ग्रेटर दॅन 0 असू शकतो किंवा एक तर ए लेस दॅन 0 असू शकतो. बघा हे आलं तुमच्याकडे निगेटिव्ह नंबर्स, हे आले तुमच्याकडे पॉझिटिव्ह नंबर्स. बघा 3 टाईपचे नंबर एक तर पॉझिटिव्ह असू शकतो, एक तर 0 असू शकतो किंवा एक तर निगेटिव्ह असू शकतो. तर बघा आपण पहिलं जर ए आणि बी जर 0 घेतला, आता 2 नंबर आहे आपल्याकडे. बघा बी ला पण चॉईसेस काय तुमच्याकडे एक तर बी हा 0 असू शकतो किंवा बी हा निगेटिव्ह असू शकतो किंवा एक तर हा काय असू शकतो बी पॉझिटिव्ह असू शकतो. एवढे चॉईसेस आहे. सपोज पहिल्या केसमध्ये मी आता केस फर्स्ट घेतो. पहिल्या केसमध्ये काय घेतलं मी की बी ची पण व्हॅल्यू 0 घेतो आणि ए ची पण व्हॅल्यू 0 घेतो. बघा ही फर्स्ट केस. मग जर मी ए आणि बी जर 0 घेतला बघा ए इक्वल टू पण 0 घेतला आणि बी इक्वल टू पण 0 घेतला तर काय तुमच्याकडं ए मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी इक्वल टू मॉड ऑफ बघा ए ची व्हॅल्यू किती आहे 0 इंटू बी ची पण व्हॅल्यू किती आहे 0 इंटू बघा 0 इंटू 0 काय झाला तुमच्याकडं मॉड ऑफ 0. ओके मग याला असं इंटू आता ही 0 याची व्हॅल्यू किती येणार आहे 0. तर मी याला असं लिहू शकतो किती 0 इंटू 0 कारण 0च आहे. बघा 0 इंटू 0 लिहिलं तर तुमच्याकडे याला मी मॉड टाकू शकतो. पुढच्या कंडिशन मध्ये काय केलं मॉड ऑफ 0 इंटू मॉड ऑफ 0. तर मॉड ऑफ 0 म्हणजेच कोण तुमच्याकडं मॉड ऑफ ए आणि इथं मॉड ऑफ बी म्हणजेच मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी आपण लिहू शकतो. पण इथं तुमच्याकडे ज्यावेळेस बुकचं आहे तर नथिंग टू प्रूव्ह म्हणजे याला प्रूव्ह करायची गरज नाही, हे ऑब्विसली ट्रू होऊन जातं. ठीक आहे तरी पण तुम्हाला समजण्यासाठी मी जर ए इक्वल टू 0 आणि बी इक्वल टू 0 घेतला. आता बघा दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला केस आहे तुमच्याकडं की दुसऱ्या याच्यामध्ये मी काय केलं की सपोज हा तुमच्याकडे ए इज नॉट इक्वल टू 0 आणि बी इज नॉट इक्वल टू 0. मग ए इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे तुमच्याकडे एक तर ए हा काय असू शकतो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा ए हा काय असू शकतो निगेटिव्ह असू शकतो. बघा ए जर 0 घ्यायचं नसेल तर तुमच्याकडे ए निगेटिव्ह पण असू शकतो किंवा पॉझिटिव्ह असू शकतो. म्हणजे हा पॉझिटिव्ह झाला आणि हा काय आला निगेटिव्ह. दुसरं आहे तुमच्याकडं हा बी जर बी इज नॉट इक्वल टू 0 याचा मिनिंग काय की हे बी हा पॉझिटिव्ह असू शकतो किंवा बी कसा असू शकतो निगेटिव्ह असू शकतो. 2 चॉईसेस आहे तुम्हाला इथं बी ला पण. मग हा झाला तुमच्याकडे पॉझिटिव्ह बी आणि हा झाला निगेटिव्ह बी. मग आपल्याला एकदा केस घेऊन बघायचा आहे की ए हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह घ्यायचा आहे, बी हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह घ्यायचा. तर पहिल्या केसमध्ये घेऊया आपण. केस फर्स्ट मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं क्लेम काय करायचं की मॉड ऑफ ए इंटू बी इक्वल टू काय करायचंय मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी आणायचं आहे. तर पहिला केस घेऊन बघूया आपण. तर बघा केस आपण फर्स्ट पाहिले. केस फर्स्ट मध्ये आपण काय करूया इफ तुमच्याकडे ए पण पॉझिटिव्ह घेऊया आणि बी पण पॉझिटिव्ह घेऊया. बघा मी दोन्ही सिलेक्ट केले, ए पण पॉझिटिव्ह घेतला आणि बी पण पॉझिटिव्ह घेतला. तर देन तर तुम्हाला बघा दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. आपण प्रॉपर्टीज पाहिले दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर दोघांचा मल्टिप्लिकेशन ए इंटू बी पण काय येतो तुमच्याकडे पॉझिटिव्ह येतो. काय तो पॉझिटिव्ह. आता बघा मॉडची प्रॉपर्टी काय सांगते तुमची. बघा मॉडची प्रॉपर्टी काय की मॉड ऑफ ए इक्वल टू काय असतो तुमच्याकडं एक तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू 0
आणि एकदा काय असते मायनस न. इफ हा ए कसा असतो तुमच्याकडे पॉझिटिव्ह असेल तर, इफ ए इक्वल टू 0 असेल तर, आणि इफ हा ए निगेटिव्ह असेल तर. ही डेफिनेशन झाली आपल्याकडे ऍब्सोल्यूट व्हॅल्यूची. आता बघा मी दोन एकत्र करून बघतो की मॉड ऑफ ए इंटू बी ची व्हॅल्यू कशी असेल तुमच्याकडे डेफिनेशन. बघा एकदा ए बी पॉझिटिव्ह असू शकतो, एकदा 0 असू शकतो, आणि एकदा ए इंटू बी निगेटिव्ह असू शकतो. हे पॉझिटिव्ह कधी असेल तुमच्याकडं, ज्यावेळेस ए बी चं मल्टिप्लिकेशन किती येईल 0, इथं किती ए बी इक्वल टू किती येईल 0, आणि हे निगेटिव्ह कधी येईल तुमच्याकडं ए बी लेस दॅन 0. ही आहे डेफिनेशन तुमच्याकडे मॉड ऑफ ए बी ची. तर इथे बघा आपण दोन पॉझिटिव्ह नंबर घेतले, ए पण पॉझिटिव्ह आहे, बी पण पॉझिटिव्ह, या दोघांचा गुणाकार केला. बघा 3 पॉझिटिव्ह आहे, 4 पण पॉझिटिव्ह आहे, तर दोघांचा गुणाकार केला तर तो पण कसा येईल पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 येईल. मग ग्रेटर दॅन 0 आला तर आपण मॉड ऑफ ए इंटू बी घेऊया. मॉड ऑफ ए बी इक्वल टू, तर मॉड ऑफ ए बी इक्वल टू बघा जर दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह असेल, बघा या डेफिनेशन थ्रू मॉड ऑफ ए बी इक्वल टू ए बी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर मग त्याचा आन्सर किती तुमच्याकडे प्लस ए बी. किती आला प्लस ए बी. आणि प्लस ए बी ला लिहू शकतो की याला मी लिहू शकतो मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ काय लिहू शकतो मी बी, कारण दिस इज पॉझिटिव्ह. हे झालं पहिला प्रूव्ह झाला. केस सेकंड मध्ये बघा, आता केस सेकंड मध्ये आपण असं करू शकतो, एक पॉझिटिव्ह घेऊ शकतो, ए पॉझिटिव्ह घेतला आणि दुसरा बी घेतला मी काय निगेटिव्ह घेतला. तर इथं निगेटिव्ह घेतला. बघा आता बघा एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. बघा एक 3 घेतला मी आणि दुसरा घेतला -4, तर दोघांचा गुणाकार किती तुमच्याकडे -12. म्हणजेच बघा ए इंटू बी जे आहे ते कसं येणार तुमच्याकडे निगेटिव्ह येणार आहे. का? कारण एक संख्या पॉझिटिव्ह आहे. बघा ए ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आणि बी लेस दॅन 0 म्हणजे ही निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह तुमच्याकडे आन्सर येतो काय निगेटिव्ह. आता बघा मॉड ऑफ ए इंटू बी घेतो मी. मॉड ऑफ ए इंटू बी बघा ज्यावेळेस तुमच्याकडे ए बी इज लेस दॅन 0 असेल, इथं डेफिनेशन मध्ये या इथल्या डेफिनेशन मध्ये बघा तुमच्याकडे ए बी जर निगेटिव्ह असेल, इथं ए बी जर निगेटिव्ह असेल तर आन्सर किती येतो तुमच्याकडे मायनस ए बी. तर किती येतो तुमच्याकडे मायनस ए इंटू बी. तर याला मी असं लिहू शकतो काय ए इंटू मायनस बी लिहू शकतो मी, कारण ए मायनस ए इंटू बी म्हणजे एकच मिनिंग आहे त्याचा. मायनस ए ला द्या किंवा बी ला द्या एकच फरक पडतो. याला जर मी मॉड मध्ये कन्वर्ट केला तर मॉड ऑफ ए इंटू बघा मॉड ऑफ मायनस बी. मॉड मध्ये काही फरक पडत नाही. का? कारण की मायनस मध्ये जर व्हॅल्यू असेल मॉडची तरी पण त्याचा आन्सर किती तुमच्याकडे पॉझिटिव्ह. मॉड मध्ये टाकल्यानंतर काही फरक पडत नाही, म्हणून तुमच्याकडे मॉड ऑफ ए बी इक्वल टू मॉड ऑफ ए इंटू मायनस बी मध्ये पण काय येतो तुमच्याकडे प्लस बी. हे झालं तुमच्याकडे ट्रू झाला. बघा इथं समजत नसेल तर मी काय केलं, हा मायनस ए जो आहे तो काय केला मी मायनस बी बरोबर घेतला आणि सेपरेट मॉड केला. मॉड ऑफ ए आता हा पॉझिटिव्ह आहे आणि हा मायनस निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह जरी असेल, बघा इथं हा निगेटिव्ह आहे पण ज्यावेळेस मी मायनस बी चं पण काय येतो तुमच्याकडे आन्सर प्लस बी येतो. बघा बी जरी निगेटिव्ह असलं तरी पण मॉड घेतल्यानंतर तो काय येतो पॉझिटिव्ह येतो. म्हणून मी इथं तुमच्याकडे मॉड घेतल्यानंतर हे काय आलं तुमच्याकडे पॉझिटिव्ह. बघा आपण काय कोणत्या कोणत्या केसेस घेतल्या. पहिले दोन्ही पॉझिटिव्ह घेतला, आता एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह घेतला. आता आपण असं करूया की एक केस अजून पुढची आहे. बघा केस 4 थर्ड मध्ये आता इथं असं पण घेऊ शकतो काय ए निगेटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह. तुमच्याकडे हे सेम आहे आन्सर येईल, घ्यायची गरज नाही कारण की एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह घेतलेलं आहे आपण. आता आपण असं करूया दोन्ही निगेटिव्ह घेऊया. इफ ए पण तुमच्याकडे काय निगेटिव्ह आहे आणि बी पण कसं आहे निगेटिव्ह आहे. दोन्ही निगेटिव्ह आहेत. बघा दोन्ही निगेटिव्ह आहे तर देन बघा दोन्ही संख्या असेल -2 आहे इंटू -3. दोन्ही संख्या निगेटिव्ह असेल तर त्याचा आन्सर किती येतो पॉझिटिव्ह येतो. इथं पण सेम आहे तुमच्याकडे, हे दोन्ही निगेटिव्ह संख्या आहेत तर दोघांचा जर गुणाकार केला मी तर तो कसा येईल आता पॉझिटिव्ह येईल. ए बी ग्रेटर दॅन 0 म्हणजे हे आन्सर आला तुमच्याकडे पॉझिटिव्ह. आता मी मॉड्युलस घेतो. मॉड ऑफ ए इंटू बी इक्वल टू तर काय तुमच्याकडं बघा तर तुमच्या डेफिनेशन मध्ये काय होतं की ए बी पॉझिटिव्ह असेल. बघा इथं बघा ए बी पॉझिटिव्ह असेल तर तिथं तुमच्याकडे काय आहे ना आन्सर किती येतो मॉड्युलस मध्ये ए बी येतो. ए बी याला लिहू शकतो मी मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी. हे झालं प्रूफ. बघा आपण सगळ्या केसेस घेऊन बघितलं. मॉड ऑफ ए बी इक्वल टू काय येतो तुमच्याकडे मॉड ऑफ ए इंटू बी. हेन्स प्रूफ. हे आपण प्रूफ केलेलं आहे. ठीक आहे. आता पाहूया आपण सेकंड. चला तर आपण पाहणार आहोत आपण सेकंड. आता बघा सेकंड तुमच्याकडे काय आपल्याकडे प्रूफ करायचं सेकंड बी. आपलं क्लेम काय आहे बघा, क्लेम काय आहे की मॉड ऑफ ए स्क्वेअर इक्वल टू दाखवायचं आपल्याला ए स्क्वेअर. ठीक आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर बघा इथं मी प्रूफ करतो. वी हॅव बघा
ए स्क्वेअर इक्वल टू मी ए स्क्वेअर घेतला, काही फरक पडतो का? दोन्ही इक्वल आहे. बघा याची पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह. बघा ज्यावेळेस तुमच्याकडे ए स्क्वेअरची पण व्हॅल्यू किती असते? पॉझिटिव्ह असते. बघा कधी स्क्वेअर केला तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते, आणि कधी आपण मॉड घेतला तरी पण याची व्हॅल्यू कशी असते? पॉझिटिव्ह येते. तर मग मी तर बघा मी जर मॉड घेतला तर काही फरक पडतो का? नाही. का? कारण याचं पण पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे माझी, आणि या मॉड मध्ये घेतला तरी आन्सर किती येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. मग मी इथं बघा मॉड ऑफ ए स्क्वेअर इक्वल टू मी काय करतो? मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ ए घेतो. ए स्क्वेअर असं लिहू शकतो, कोणती संख्या ए स्क्वेअर असेल तर त्याला आपण ए इंटू ए लिहू शकतो. 2 स्क्वेअर असेल तर आपण 2 इंटू 2 लिहू शकतो. तर मी इथं ए स्क्वेअरला कसं लिहिलं? 2. तर याला सेपरेट करतो मी. काय? मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ ए. ही कोणती प्रॉपर्टी वापरली मी? मॉड ऑफ ए इंटू बी असेल तर आता जो वापरला आपण काय? मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी करू शकतो. तर मी या एचा मॉड सेपरेट घेतला, या एचा मॉड सेपरेट घेतला. आता मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ ए, तर काय तुमच्याकडं? मॉड ऑफ ए चा स्क्वेअर. बघा ए स्क्वेअर इक्वल टू काय आला तुमच्याकडे? मॉड ऑफ ए स्क्वेअर आला, आणि आपण हेच प्रूव्ह केलेलं आहे. आपल्याला आता थर्ड प्रूव्ह करायचं आहे सी. बघा चला तर आता पाहूया आपण सी प्रूफ. बघा सी मध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला की एबीसी बिलॉंग्स टू आर. आपल्याकडे 3 नंबर आहे रिअल नंबरचे, आणि सी तुमच्याकडे पॉझिटिव्ह नंबर्स आहे. तर तुमच्याकडे मॉड ऑफ सी ए इज लेस दॅन सी असेल तर आपण याला लिहू शकतो इफ अँड ओनली इफ. काय? की मॉड ऑफ मायनस सी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी, हे लिहू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल बघा मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 असेल तर याला आपण मॉड काढला तर आपण याला लिहू शकतो -2 लेस दॅन ऑर इक्वल टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2. म्हणजेच -2 टू 2 याची व्हॅल्यू असते जर मी मॉड काढला तर. हे याचं मिनिंग आहे ऍक्च्युअल. सपोज तुम्ही लिहिला मॉड ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 4 लिहिला, त्याचा मिनिंग होतो की -4 टू +4 मध्ये तुमच्याकडे एक्स व्हॅल्यू असते. मॉड बघा मॉड असल्यामुळे हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, पण मॉड काढल्यानंतर तुमच्याकडे -4 टू 4 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर बघा 2 पार्ट मध्ये आहे हा, की हा पहिला पार्ट आहे काय तुमच्याकडं? पहिला पार्ट ए. बघा पहिला पार्ट याच्यामध्ये काय तुमच्याकडं? मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी आहे, आणि दुसरा पार्ट आहे काय तुमच्याकडं? की -c इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. म्हणजे इफ अँड ओनली इफ असेल तर तुमच्याकडे पहिला पार्ट सपोज करावा लागतो, दुसरा पार्ट प्रूव्ह करायचा, दुसरा पार्ट सपोज करावा लागतो, आणि पहिला पार्ट प्रूव्ह करावा लागतो. याला म्हणतो आपण इफ अँड ओनली इफ. तर बघा पहिली गोष्ट आपण काय करूया? पहिला पार्ट सपोज करूया आणि दाखवूया दुसरा पार्ट. तर प्रूफ मध्ये बघा प्रूफ फर्स्ट प्रूफ काय करूया? मी सपोज केला फर्स्ट. सपोज काय केला मी? मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. हा सपोज झाला. तर माझा क्लेम काय झाला? आता मला दाखवायचं काय इथं क्लेम मध्ये? काय? की -c इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी, हे मला दाखवायचं आहे आता. ओके चला. तर तुमच्याकडे ए बी सी बिलॉंग्स टू रिअल नंबर आहे गिवन, आणि सी जो आहे तो कसा आहे तुमच्याकडे? पॉझिटिव्ह नंबर्स आहे. तर बघा मला सपोजचा वापर करायचा आहे, या फर्स्ट पार्टचा वापर करायचा आहे. तर मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. तर मला या पार्टचा वापर करून मला हा क्लेम दाखवायचा आहे. तर बघा इथून लिहू शकतो मॉडची व्हॅल्यू. बघा मॉड ऑफ असेल तर तुमच्याकडे निगेटिव्ह पण असू शकते आणि पॉझिटिव्ह पण असू शकते. ओके हे 2 व्हॅल्यू असू शकतात. मॉड आपण म्हणजे मॉड काढला तरची गोष्ट आहे. मॉड मध्ये असेल तर त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते. सर तुम्ही कधी मॉड तुम्ही विचारता की सर तुम्ही मॉडची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह असते, पण मी म्हणतो की मॉडच्या बाहेर काढल्यानंतर बघा त्याची व्हॅल्यू काय? निगेटिव्ह पण असते आणि एकदा पॉझिटिव्ह. तर आपण याला मॉड मध्ये पॉझिटिव्ह आहे, पण आपण मॉडच्या बाहेर काढू याला, तर काय तुमच्याकडे एकदा पॉझिटिव्ह येईल. कायला ए इज लेस दॅन सी, एकदा पॉझिटिव्ह, अँड किंवा एकदा काय असू शकतं निगेटिव्ह -a इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. बघा मॉड मधून काढला मी तर तुमच्याकडे एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली, एकदा निगेटिव्ह आली. तर आता बघा मला प्रूव्ह करायचं, तर मी काय करतो? हा असंच घेतो ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी, देन सॉरी अँड आता बघा इथं मी काय करतो? या इक्वेशनला मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाइंग मायनस ऑन बोथ साइड. बघा मल्टिप्लाय केला मी मायनसनी तर काय होतं? हा ए पॉझिटिव्ह झाला, आणि ज्यावेळेस मी मल्टिप्लाय करतो बघा मायनसनी मल्टिप्लाय करताना तुमच्याकडे जर लेस दॅन ऑर इक्वल टू असेल आणि जर मी मायनसनी मल्टिप्लाय केला तर तो कन्वर्ट होतो कशामध्ये? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. बघा याच्या पुढे लक्षात ठेवा कोणत्याही साईनला लेस असेल तर मायनसनी मल्टिप्लाय केला तर तो ग्रेटर दॅन होतो, आणि ग्रेटर दॅन असेल आणि त्याला सपोज मी मायनसनी मल्टिप्लाय केलं, याला मायनसनी मल्टिप्लाय केला, हा कन्वर्ट होऊन काय होतो? लेस दॅन ऑर इक्वल टू.
तर सिमिलरली मी याला मायनसनी मल्टिप्लाय केल्यानंतर हा मायनस ए काय झाला प्लस ए, हा लेस दॅन ऑर इक्वल टू काय होणार आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, आणि हा मायनस प्लस सी चं काय होईल मायनस सी. तर याला लिहितो मी आता ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी अँड आता याला उलट लिहितो मी बघा, हा या दोघात मोठा कोण आहे ए आहे, मी याला फक्त असं लिहितो मायनस सी इज लेस दॅन ओ. फक्त हा बघा या साईडने ओपन आहे, हा तसंच लिहिलंय, फक्त याला हा पहिला मायनस सी आणि हा ए लिहिलाय. आता बघा या दोन्ही याच्यामधून काय दिसतं तुम्हाला की पहिलं बघा हे लिहूया आपण काय मायनस सी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए. ओके, आणि इथं काय तुमच्याकडं ए इज लेस दॅन ऑर याला लिहूया ए इज लेस दॅन, या दोघांचं मिळून तुमच्याकडे तयार झालं हा. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं काय की आपण मॉड ऑफ ए लेस दॅन सी घेतला होता आणि दाखवला काय की मायनस सी इज लेस दॅन ए इज लेस दॅन सी. आता दुसऱ्या पार्ट मध्ये बघा, आता दुसऱ्या पार्ट सपोज करूया आपण बघा, सपोज केला मी काय दुसरा पार्ट काय मायनस सी इज लेस दॅन ऑर ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी, हा सपोज केलाय हा पार्ट आपल्याकडे दुसरा. आणि आपल्याला दाखवायचं आपल्याला क्लेम, आता काय दाखवायचं क्लेम तुमच्याकडं की मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला सी दाखवायचं आहे. चला तर दाखवूया आपण आता बघा, हे कॉन्व्हर्सली आपण कॉन्व्हर्सली प्रूव्ह करायचं आहे कॉन्व्हर्सली. तर दाखवूया आपण आता या सपोजचा वापर करायचा आहे. तर सपोज मध्ये काय तुमच्याकडं मायनस सी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए इज लेस दॅन सी आहे. ओके, याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो मी, हा पहिला पार्ट घेतो आणि इकडचा हा दुसरा पार्ट घेतो. बघा मायनस सी इज लेस दॅन ए अँड ए इज लेस दॅन ऑर सी झाला. ठीक आहे, आता मी काय करणार आहे ही ऍज इट इज ठेवतो, मी याला मायनसनी मल्टिप्लाय करतो. बघा सेम आता जसं मायनसनी मल्टिप्लाय केल्यावर हा काय झाला प्लस झाला, मल्टिप्लाइंग मायनस ऑन बोथ साइड. बघा मल्टिप्लाय करतो मी मायनसने तर काही हा प्लस झाला. आताच पाहिला आपण मायनसनी मल्टिप्लाय केल्यानंतर हा काय झाला प्लस झाला आणि हा काय झाला तुमच्याकडं मायनस ए अँड ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. त्याचा मिनिंग काय झाला बघा की तुमच्याकडे सी जो आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मायनस ए, याला लिहितो आपण मायनस ए इज लेस दॅन सी अँड सॉरी इथं सी, हा तर ए इज लेस दॅन सी. बघा इथं मायनस ए पण आहे तुमच्याकडे सी पेक्षा छोटा आणि ए पण सी पेक्षा छोटा असेल तर एकच होऊ शकतं काय इथं की मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. का, कारण की मायनस पण सी पेक्षा छोटा आहे आणि ए पॉझिटिव्ह पण छोटा आहे, तर याचा मिनिंग होतो काय तुमच्याकडं दिस. मग आपण हे केला हेन्स प्रूव्ह, हे काय केलं आपण हेन्स प्रूव्ह. आता आपल्याला पाहिजे चौथा. चला तर आपण चौथा प्रूव्ह करूया. याचं डी मध्ये काय तुमच्याकडं की मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए. हे आपल्याला बघा मॉड मायनस जे आहे ते मॉड मध्ये नाहीये, त्याच्यामुळे याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार नाही. मायनस जो आहे ते मॉडच्या बाहेर आहे. तर बघा आपल्याकडे हा प्रूव्ह आपण वरती पाहिला आहे काय तुमच्याकडं की सी पॉझिटिव्ह आहे. याचा वापर करायचा मला यूज काय तुमच्याकडं सी पॉझिटिव्ह आहे. सी पॉझिटिव्ह असेल तर तुमच्याकडे मॉड ऑफ ए इज लेस दॅन सी असेल, देन इम्प्लाइज काय होतं तुमच्याकडं मायनस सी इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. याचा वापर करूया आपण. तर मग मी काय करतो इथं बघा तुमच्याकडे सीच्या जागी सी इक्वल टू काय पुट करतो मी मॉड ऑफ ए, आणि मॉड ऑफ ए कधी काय असतो पॉझिटिव्ह, कारण मॉड मध्ये आहे हे पॉझिटिव्ह आहे. तर बघा कम्पेअर केलं सीची व्हॅल्यू मी मॉड ऑफ ए पुट केली ही पॉझिटिव्ह आहे. असं जर असेल तर आपण याला लिहू शकतो असं काय बघा जिथे जिथे सी असेल तिथे मला काय पुट करायचं आता मॉड ऑफ ए. तर मायनस मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए हेन्स प्रूव्ह. मी कुणाचा यूज केलाय सीचा यूज केलाय. सीच्या यूज मध्ये काय केलं फक्त सी ग्रेटर दॅन 0. बघा इथं पण सी ग्रेटर दॅन 0 होता, इथं पण सी ग्रेटर दॅन 0 आहे. तर तुमच्याकडे मॉड ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी होता. इफ अँड ओनली इफ कधी त्याला आपण असं लिहू शकतो काय मायनस सी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू सी. तर मग तुमच्याकडे जो मॉड ऑफ ए आहे तो पण पॉझिटिव्ह असतो. कम्पेअर करा बघा पॉझिटिव्ह असतो. मग मी पुट केलं काय सी इक्वल टू मॉड ऑफ ए. सी इक्वल टू मॉड ऑफ ए इथं पुट केल्यानंतर बघा जिथं जिथं सी दिसेल तिथं काय पुट केलं आपण मॉड ऑफ ए. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे. तुमचा जो नेक्स्ट व्हिडिओ आज आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यूची डेफिनेशन, प्रॉपर्टी, जिओमेट्रिक मिनिंग, थेरम आणि प्रूफ पाहिला आहे, ग्राफ बघितला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत काय की ट्रायंगल इन इक्वॅलिटी इन कॉन्सिक्वेन्स. बघा जर लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चव्हाण मॅथ्स इंडिया या युट्यूब चॅनलला. थँक्यू.